दीदी दिवेश हे मी काय करते ब्लॉग काढते. मॉर्निंग रुटीन स्टार्ट विथ साफसफाई बिकॉज काल आम्ही काहीच नव्हतं केलं. आम्ही लोक खूप थकलो होतो त्याच्यामुळे आता सकाळी आम्ही सगळे काम वगैरे करणार आहोत. पटापट कर नाही तर काय होते. सुंदर पुसलंय का ह्या साईडचे पुसलंय. दिव्यांश काय करतो. लाला करतोय लाला. सो आता आम्ही लोक आलोय गणपतीची शॉपिंग करण्यासाठी. दिव्यांश खुश खुश का. सो गाईज आता आम्ही डेकोरेशनची तयारी करतो. पूर्ण दिवस आम्हाला टाइम नाही भेटला. आम्ही लोक साफसफाई वगैरे करत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो आणि खूप सारा पाऊस आला आणि आता रात्रभर आम्ही लोक जागे राहून पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट करणार आहोत. दिव्यांश केवढा हलका आहे तो. We are so focused with our works that time doesn't exist here. कारण गणपती येतोय. निधीताई ओ निधीताई थँक यू. पकड मम्मी. गाईज चहा खूपच गरम होता. तर गाईज शुभ सकाळ. कारण की आता सकाळ झाली आणि आमचं डेकोरेशन हे बघा मिनिमम झालेलं आहे आणि थोडंसंच राहिले म्हणजे थोड्यापेक्षा जास्त राहिले जे की आम्ही उद्या करणार आहोत. कारण की आज झोप आली. उग्र तप केले व्रत केले ते श्री हरतालिका. आज आहे हरतालिका आणि आम्ही सर्व पूजा करत आहोत. आणि त्यानंतर आम्ही थोडीशी डेकोरेशनची तयारी केली. सो फाइन. अरे तू काय बोलते आता. सो फायनली आमचं डेकोरेशन झालंय. फक्त लाइटिंग्स बाकी आहे. आम्ही काल रात्री पण खूप लेट झोपलो होतो. समथिंग 4-5 वाजता
आणि आता पण खूप 2-3 वाजलेत, पण आम्ही झोपू नाही शकत. आम्हाला खूप झोप आली आहे, पण नाही झोपू शकत कारण की आमचं अजून लाईटिंगचं सेटअप आहे. सो हे बघा ओव्हरऑल आम्ही लोकांनी केलंय. फक्त आता हे लोक इथं लाईटिंगचं जरा सेटअप करतात आहे. रॅदर एव्हरीथिंग इज. आज शेवटची रात्र आहे कारण की उद्या गणपती बसणार आहे आणि आमचं अजून डेकोरेशन चालूच आहे कारण की आम्ही लोक खूप कन्फ्यूज होतो काय करायचं, कुठलं करायचं, कुठलं नाही करायचं. बट स्टील आम्ही लोक एक चांगलं सिम्पलचं करणार आहोत. दोन्ही पण पिना दाब एकदा पूर्ण. तुमच्या सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आधी वेळेवरती करायचं ना, मग असंच होणार टायमावरती. इथं हे असं करून ठेवले आणि आता हे मला करायला लागते. काय करत नाही. हीच आहे ती पोरगी आणि ही आमची वहिनी आहे जिने अर्धवट काम केले, अर्धवट निवडलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि आम्हाला वाटलं की झालंय, पण हे काही झालं नाही. एवढे राहिले अजून. काय झालं ऍक्च्युली, हा आम्हाला वाटलं वाल्याचे साल असे असतात आणि हे पण मुळात वाल्याचे साल असे माहितीच नाही. हे दोन डिफरन्स आहेत. असा डिफरन्स मी पहिल्यांदा वाचला. आम्ही लोकांनी पहिल्यांदा हे केले. बहिणी एवढी हे आहे ना पॉझिटिव्ह दिव्यांच्या बद्दल, त्याला काही झालं ना बघ कशी कासवीस झाली. कासवीस होती पण एकदम परफेक्ट आहे, काय झालं नाही. हा जिंदा आहे ना म्हणजे काही झालं नाही. ठीक आहे चला काम करा, हसू नका, कळलं ना. बॅक टू युअर वर्क. ही वहिनीमुळे करावं लागते. तिकडे उभी राहून शायनिंग मारण्यापेक्षा थोडंसं मदत केली तर काय प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली मी केलं असतं बरं, मला हे आवडत नाही. इन्फ्लुएन्सर फक्त क्रेडिट घेतात, काय करत Shut नाही, up. नाही. हे असे काम मला आवडत नाही. दुकानवाल्यांनी आम्हाला धोका दिला. कसं काय, कसं काय. तिने सांगितलंच नाही की सोललेले नाहीयेत वाल. तर तुम्हाला कळलं पाहिजे. ह्यांनी कधी वाल बघितलेच नाही वाटतं आयुष्यामध्ये, कधीच नाही बघितले. आम्हीच खालीचे वाल असे आले. चॉकलेटी असतात वालचे साल आणि फर्स्ट टाइम मला कळलं की ते व्हाईट सुद्धा असू शकतात. गाईज मला असं वाटतं की ना आज आम्हाला जेवायला ना एकदम नंतरच भेटणार आहे 5-4 वाजता, कारण की मग काय बघितलं ना काय चालू येतं. हे नेहमीच नसतं, पण काय माहिती आता वालाचं काय झालं सीन. हे मला करावं लागणार आहे. काही नाही, फक्त उभी राहून हलवली मसाले. गाईज हे बघा सुंदर भाजी बनवली आहे मी. तू बनवलीये? कोणी खोटं बोलायचं नाही. म्हणजे मी ह्यांना हे कंपनी देत होती. नाही मी ह्यांना कंपनी देत होती, कळलं. माझा कोणता ब्रँड नाही कंपनी. शट अप, माझ्याकडे ब्रँड नाही कोणता. शट अप. गाईज आता आम्ही जेवणार आहोत. सो आम्ही दिव्यांसाठी एक गाणं तयार केले आणि जर ते तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट भरभरून करा. बंटीचं गाठ वाऱ्यावर डोलतं, तुरु तुरु कळतं, येडे काय करतं, दिव्याचं बघा तुम्ही, दिव्याचं बघा, दिव्याचं बघा तुम्ही, दिव्याचं बघा, दिव्याचं बघा तुम्ही, दिव्याचं बघा. काय बनवतोय? बोल. तुमचे कपडे उचला ना. हे माझ्या मावशीने केलंय आणि हे थोडस मी करते. येतं का पण तुला? नाही, मी फर्स्ट टाइम मोदक करते. मी आतापर्यंत नव्हते केले आणि मी आता पहिल्यांदा करते. माझी मावशी मला मोदक करायला शिकवणार. तुम्ही बघत राहा आम्ही कसं मोदक करतोय. बरं. तर हे बघा हे माझ्या मावशीने केले सगळं, कारण की मला नाही. गाईज हे बघा मी फर्स्ट टाइम बनवलंय. दिस इज ओजी. हा मी बनवला. हे बघा माझं सेकंड वाला मोदक एकदम परफेक्ट आहे. जवळ आहे ना.
काहीच हे बघा सेकंड मोदक एकदम भारी आलाय. हातही वळला हा आणि टोक कुठे गेलं? टोक कोणते टोक कर? हे काय येतंय टोक कर, टोक कर. ओढ 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 वर. एकदम खरखरीत टोक कर. असं ते केसाचं टोक आलं पाहिजे असं खतरनाक. बाहेर ये. बस का खतरनाक ना अजून एक जरा ट्राय कर मस्त पैकी. करते. बाय गाईज.